मित्रांनो, तुम्ही अजिंठा वेरूळबद्दल ऐकलं असेलच. पण कोकणाच्या कुशीत दडलेल्या एका गुप्त लेण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हजार वर्षाहून अधिक जुना इतिहास, 29 लेणी आणि हिंदू बौद्ध धर्माचा एक अनोखा संगम. एकाच जागी हे सर्व कसं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रहस्य उलगडणार आहोत. कोटजाई नदीच्या काठावर एक असा ऐतिहासिक खजिना दडलाय, ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. आता आपण दापोलीमधल्या पन्हाळकाची लेण्या पाहिलं आहोत. इथे टोटल 28 लेण्या आहेत. त्यातल्या काही चैत्य लेण्या आहेत, काही विहार लेण्या आहेत. चैत्य लेण्या म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल मागच्या लेण्यामध्ये सुद्धा, जिथं गाभारा असतो आणि गाभाऱ्यामध्ये मूर्ती ठेवली असते किंवा स्तूप ठेवलं असतं, तर ते असं चैत्य लेण्या. आणि विहार लेण्या म्हणजे काही लेण्यांच्या बाहेर असे ओटे असतात, इकडे इकडे जे ओटे असतात, झोपायची जागा, थोडक्यात हॉस्टेल किंवा लॉज म्हणू शकतो आपण. जर जे बौद्ध भिक्खुगुरू होते त्या काळचे किंवा हिंदू जे होते, त्या लेण्यांमध्ये 2 प्रकारचे लेण्या असतात. आता या लेण्याचं वैशिष्ट्य तुम्ही पाहता ना, तर एक छत बघा, सगळे इथं महाभारतातला प्रसंग कोरलेला आहे सगळीकडेच. खूप छान कलाकुसर आहे. आणि छतावर उलट कसं कोरलं असेल तुम्ही बघू शकता. खाली कोरणं सोपं, पण असं डोकं वरती करून डोळ्यात किती पडत असेल, पण तरी त्यांनी कोरले. आणि इव्हन खाली सुद्धा तुम्ही पाहिलं, इथं सुद्धा कोरले आहेत. जीवनपट असेल रामायण महाभारतातला, त्या साईडला, इव्हन ह्या साईडला सुद्धा आहे. काही काही युद्धाचे प्रसंग वगैरे असतात, काही जीवनावरचे प्रसंग असतात. आता इथं युद्धाचा प्रसंग दिसतो बघा, धनुष्यबाण घोडा आहे ना, इथं युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे. कुठल्या युद्धातलं माहित नाही, पण खूप छान आहे. तर थोडं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी फिरायला येतात तर चांगलं ऑब्झर्वेशन पाहिजे. पलीकडे हत्ती पण दिसत आहेत. पन्हाळकाची लेणी ही केवळ लेणी नसून तर तो एक दगडात कोरलेला जिवंत इतिहासच आहे. या लेण्यांची निर्मिती साधारणपणे 3ऱ्या शतकापासून सुरू झाली आणि 11व्या ते 12व्या शतकापर्यंत इथे काम चालू होतं. सुरुवातीला इथे बौद्ध भिक्खूंचा निवास होता. त्यानंतर मात्र इथे नाथ संप्रदायाचा प्रभाव वाढला. शिलाहार राजांच्या काळात या लेण्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं. विशेष म्हणजे इथे तुम्हाला एकाच ठिकाणी बौद्ध धर्मातील हीनयान, वज्रयान आणि हिंदू धर्मातील शैव गाणपत्य संप्रदायाची शिल्पे पाहायला मिळतात. या सर्व लेण्यांमध्ये सर्वात महत्त्वाची लेणी आहे लेणी क्रमांक 10. इथे अक्षोभ्य आणि महाचंद्र रोशन यांच्या अत्यंत दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळतात. या मंदिरातील लेण्या, जे लेण्या आहेत या मंदिरातील, तर यात रामायणातील प्रसंग कोरला आहे. आता जास्त काही कळत नाही, पण थोडंसं पाहिलं तर या ठिकाणी मारुतीने पर्वत उचलला आहे. संजीवनी बोटी जी सापडे गेली ती मारुती, तर त्यांनी पर्वत उचलून आणला आहे. हा इथला इव्हेंट दिसतोय. या ठिकाणी रामाच्या मांडीवरती लक्ष्मण बेशुद्धावस्थेत पडलेत, हा प्रसंग यात दिसतोय. इथे पुढे युद्धाचा प्रसंग आहे. इथे देखील युद्धाचा प्रसंग दिसतोय. आता इकडचं बाकीचं काही लक्ष देत नाहीये. इथे जे वानरसेना आहे ते ब्रिज तयार करतायत श्रीलंकेला जाण्यासाठी. लंकेला जाण्यासाठीचा ब्रिज हा इथे दिसतोय. या ठिकाणी मारुती राया सीतेला अशोक वाटिकेत भेटलेत, असा इथे प्रसंग दिसतोय. आणि इकडचे परत काही लक्ष देत नाही प्रसंग, परंतु या पोर्शनमध्ये टोटल रामायण कोरले असा माझा अंदाज आहे. खूपच छान कोरीव काम आहे. याच्यावरती डिटेलमध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे. येथील कोरीव काम इतकं बारीक आहे की त्या काळातील कारागिरी पाहून आपण थक्क होतो. पुढच्या काही लेण्यांमध्ये तुम्हाला गणपतीच्या मूर्ती आणि नाथ संप्रदायातील 84 सिद्धांची शिल्पे दिसतील. येथील भिंतींवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील कोरलेले आहेत. येथील प्रत्येक दगड
आपल्याला एक वेगळी गोष्ट सांगतो. या लेण्यांमधील कलाकुसर खूपच बारकाईने आणि अभ्यासपूर्ण केली गेली होती. इथे श्रावण बाळाची कथा दिसते. कावडीमध्ये आईवडिलांना ते घेऊन चाललेत तीर्थयात्रेला. आता सर्वात महत्त्वाचं, इथे पोहोचायचं कसं? पन्हाळकाची लेणी या दापोलीपासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहेत. दापोलीहून तुम्ही खाजगी गाडी किंवा एस टी बसने इथे येऊ शकता. इथे येण्याचा रस्ता थोडा वळणावळणाचा पण निसर्गरम्य आहे. इथे भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम मानला जातो. पण जर तुम्हाला हिरवळ पाहिजे असेल तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये यावं लागेल. जास्त पाऊस असताना किंवा जास्त उन्हाळ्यामध्ये इथे येण्याचं टाळा. लेण्यांच्या अगदी समोरून वाहणारी कोटजाई नदी या ठिकाणचं सौंदर्य द्विगुणित करते. पावसाळ्यात तर इथे स्वर्गीय अनुभव मिळतो. पूर्ण लेण्या दिसतात आपल्याला. म्हणजे काम त्यांनी सुरू केलंय पण त्यांना अपेक्षित दगड खडक भेटला नसेल, त्यामुळे त्यांनी तसेच मधून सोडून दिल्या. तर बऱ्याच अपुरल्या लेणी सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात. मित्रांनो, पन्हाळकाची लेणी म्हणजे फक्त एक प्रेक्षणीय स्थळ नसून आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अनमोल वारसा आहे आणि या अनमोल वारशाचं आपण जतन केलं पाहिजे. येथील एका लेणीमध्ये काही अनमोल वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी इथे नंतरच्या काळात दरवाजा बसवण्यात आला होता. एका लेणीमध्ये एक छोटी पाण्याची टाकी पाहायला मिळते. कदाचित याचा वापर पाणी साठवण्यासाठी किंवा बाथटब म्हणून होत असावा. येथील प्रत्येक कलाकुसरचा अर्थ लावणे आपल्याला थोडं अवघड जातं. जर इथे गाईडची सोय झाली तर आपल्याला खूपच अनमोल माहिती मिळू शकते. जसं बाकीच्या लेण्यांमध्ये तोडफोड झाली आहे तसेच काहीशी तोडफोड आपल्याला या लेण्यांमध्ये देखील पाहायला मिळते. इथे असलेला प्रत्येक दगड आपल्याला काही ना काही सांगायचा प्रयत्न करत असतो. ही कदाचित महावीरांची मूर्ती असावी. काही अंधाऱ्या लेण्यांमध्ये आपल्याला वटवाघळे पाहायला मिळतात. त्यांच्यापासून थोडं जपूनच. पन्हाळकाची लेण्यांच्या जवळ लेणी सोडून अजून बरेचसे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासारखे आहेत. जसं की चंडिका देवीचं मंदिर, दाभोळची खाडी, लाडघर बीच, दापोली, अंजर्ली बीच, हरणे बंदर, सुवर्णदुर्ग आणि बरंच काही. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या फिरस्ती मित्रासोबत या व्हिडिओला शेअर देखील करा आणि अशाच नवीन नवीन ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता चॅनल ॲडव्हेंचरस डॉक्टर अभय. थँक्यू.